आज महाराष्ट्र कराड़ में स्थित गौरक्षण संस्था भाजी मंडई गुरुवार पेठ में हर साल की तरह इस साल भी महाभोंडला और हादगा पारंपरिक त्योहार का नवरात्रि के चलते आयोजन किया गया था, जिसमें सारे महिलाओं ने हिस्सा लेकर इस पारंपरिक त्योहार को बहुत ही खूबसूरत बनाया। इसका आयोजन संगीता पंवार, ज्योति दंडवते और गीता सूर्यवंशी ने किया और सारे महिलाओं को एक आकर्षक बख्शीश और प्रसाद देकर सम्मानित किया और सभी महिलाओं ने इस पारंपरिक त्योहार का आनंद उठाया। तो आइए देखते हैं महाराष्ट्र कार्ड से हमारे मुख्य संवाददाता और महाराष्ट्र के उप सचिव पीयूष गोर की एक विशेष रिपोर्ट। हनुमंताची निळी घोडी येता जाता कमळे तोडी कमळाच्या पाठीमागे धावती राणी अगगराणी इथं कुठं पाणी पाणी नव्हे यमुना जमुना यमुना जमुनाची बारीक वाळ ते खेळे चिराळ वाळ चिराळ मला भूक लागली सोन्याच्या शिंपीने दूध पाजले निज निज बाळा वेल्हाळा आम्ही जातो वरच्या माळा जाऊंगा 5 खडे आणूंगा ए हस्त घालीन हस्ताला दे बसविन देवाऱ्याच्या चौकटी उठता बसता संकष्टी देवा माझा खेळ मांडीला करी तुझी सेवा मांडला वेशीच्या दारी पारवर घुमते गुरजावरी सोन्याच्या सारवीण टिक्का आमच्या घरी माळी गेला शेता बाता पाऊस पडला येता जाता पडपड पावसा थेंबो थेंबी लोंबती अंगणा तुझी 7 वर्ष हद्या तुझी 16 वर्ष शिवाजी राजा त्याचा तो तोरण किल्ल्यामध्ये 7 विहिरी 7 कमळे एक कमळ तोडील भवानी मातेला अर्पण केलं भवानी माता प्रसन्न झाली। हर साल की तरह इस साल भी नवरात्र के पवित्र अवसर पर भोंडला करके एक कार्यक्रम रहता है जो बहुत ही पवित्र रहता है। अपने कराड़ के वेंडे में 30 गौशाला में हमेशा प्रोग्राम होता है हर साल। प्रसाद घेऊन जा सुरेख बाई शेण्याने झाकाव असा शेला आता तरी गाणा माहेरा किंवा पीसीओडीचे प्रॉब्लेम हल्ली मुलींना सर्रास सगळ्यांना आहे, मग ती बारीक असो किंवा जाड असो। मग ते पीसीओडीचे प्रॉब्लेम का होतात, काय आहार घेतला पाहिजे, विहार कसा असावा, दृष्ट्या शारीरिकदृष्ट्या कसं राहिलं पाहिजे, आहार कसला घेतला पाहिजे, आपला विहार कसा असावा, हे सगळं आपल्याला डॉक्टर वर्षा देशपांडे यांना आम्ही बोलवले, त्याबद्दल होतो तो जाणून घ्या, कार्यक्रम अटेंड करा, तुम्हाला खूप सुंदर माहिती मिळेल। देशिकाचे जे कान आहे त्याचा आकार कसा आहे, बेलाचा बघा तुम्ही, बेलाचा आकार आहे। बेलाचं जसं पान असतं त्या बेलाच्या पानासारखं समजते का तुम्हाला, समजते का? हां, त्याचे डोळे लोण्यासारखे आहेत। फार काय मला बोलता येत नाही, परंतु इथं जे मी गेले 10 वर्ष जे काम करतोय ते तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करीन। थोडीशा जागेची हिस्ट्री पण तुम्हाला सांगतो मी, दंडोते मॅडमनी सांगितले असं मला कळालं। हे गोरक्षण जवळजवळ 110 वर्ष इथं आहे आणि रेकॉर्ड मी ऑन रेकॉर्डर बोलतो, रेकॉर्डर जे आहे ते बोलतो, मी माझ्या मनातलं काय बोलत नाही। ह्याचा जो सिटी सर्व उत्तर आहे
ह्या सिटी सर्वेच्या उतारावर 1934 साली गोरोशनसाठी जागा भाड्याने दिली आहे. मग माझ्यासाठी प्रश्न असा पडतो की